शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. महाडीबीटी अंतर्गत अर्ज केलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तब्बल 600 कोटीचा निधी मंजूर केला आहे. सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आणि मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेचे प्रलंबित पैसे आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, त्याला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, 14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार कृषी समृद्धी योजना अंतर्गत प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी 600 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजना म्हणजे काय? राज्य सरकारने 2025 ते 2030 या कालावधीसाठी कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ डीबीटी म्हणजे थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जातो. कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला तर या जी आर मध्ये 3 महत्वाच्या योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. बघा, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 160 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या योजनांचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना, तर त्यासाठी 420 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, पॉवर टिलर, स्प्रेयर्स, रोटावेटर आणि इतर कृषी यंत्रणांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना म्हणजेच त्यासाठी 20 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. अन्न प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे. जी.आर मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा निधी डीबीटीद्वारे थेट पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणून त्यांची बँक महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहे. त्यांची आपले आधार बँक खाते लिंक आहे याची खात्री करून घ्यावी. कोणाला फायदा होणार? तर ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज केला आहे, कृषी यंत्रीकरणासाठी अर्ज केला आहे, अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ मंजूर झाला आहे आणि ज्यांचे अनुदान प्रलंबित आहे, अशा लाभार्थ्यांना या निधीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत प्रलंबित अनुदानाची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने 600 कोटी निधी मंजूर करून वितरणास मान्यता दिली आहे. आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे? ठिबक, कृषी यांत्रिकीकरण की अन्न प्रक्रिया? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा जी.आर, महाडीबीटी व शेतकरी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.